जेवी आवाज वाढव थोडासा. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सुलभ रीतीने सांगितलेला आहे. 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे. 18व्या अध्यायातील 328 क्रमांकाची ओळी मी आपल्यासमोर म्हणून दाखवलेली आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या श्लोकावरचं विवरण सुरू आहे. भगवान परमात्म्याने कर्माची 5 कारणं सांगितलेली आहेत. 5 कारणामुळे कर्म घडतं, परंतु अज्ञानामुळे जीव त्या कर्तृत्वाचा अभिमान घेतो, मी करता असं म्हणतो आणि त्या ठिकाणी कर्माच्या फळामध्ये तो बद्ध होतो. मी हे कर्म केलं, मी ते कर्म केलं, माझ्यामुळं झालं असं म्हटल्यामुळे तो त्या कर्मफलाशी बांधला जातो. 3 प्रकारचा कर्मफलाचा भोग त्याला भोगावा लागतो. त्याला जर असं वाटत असेल आपण मुक्त व्हावं, तर त्याने कर्तृत्वाचा अभिमान सोडून आणि फलाची आसक्ती सोडून कर्म केली पाहिजेत. पण हा कर्तृत्वाचा अभिमान सोडायचा कसा? आम्हाला तर आम्ही करता आहे असं वाटतो. संत मात्र स्वतःला करता समजत नाहीत. कुठली चांगली गोष्ट घडू द्या, वाईट गोष्ट घडू द्या, संत एकतर देवाकडे ती लावतात, नाही तर प्रारब्धाकडे लावतात. एक तर भोगतो न घडे संचिता वाचोनी, किंवा वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग पोटी. झाडाचं पान सुद्धा भगवंताच्या सत्तेशिवाय हालत नाही. तर मग हे जे घडलंय त्याच्यात माझी अहंता कुठे उपयोगाची आहे? एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वर महाराजांनी कुठेही आपली अहंता प्रगट केली नाही. एवढी मोठी गाथा लिहिली, कुठे तुकाराम महाराजांनी आपल्याकडे कर्तृत्व घेतलं नाही, सगळं परमात्म्याकडे घेतलं, लावलं. करविली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. करणे का न करणे हे आगवे तोची दाने, विश्व चळ तसे जेने परमात्मेनी. म्हणून तुकाराम महाराज त्या ठिकाणी अलिप्त राहतात. भगवान परमात्मा एवढं करतात, काय काय नाही केलं देवाने, सगळंच केलं. यादवाचा पोर एक गोप्या भल्या, तो भोवतची खेळ खेळला रे. लहान थोरे अवघी मारिली, खेळची मोडून गेला रे. ऐक खेळिया तुझं सांगितले, आईशी जाणूनी खेळ खेळ. कर्म म्हणजे एक प्रकारचा खेळच आहे. भगवान परमात्मा खेळ खेळत असताना हुतूतूचा खेळ खेळतात. खेळ खेळताना तू तू म्हणायला शिका, मी मी म्हणायला शिकू नका.
हम मामा शिकवतात. अहम मा, मी करू नका. तर हा संसाररूपी खेळ त्या ठिकाणी योग्य होईल. परंतु हे कर्तृत्व मग सोडायचं असेल तर त्याला काहीतरी विचार पाहिजे. आपण कर्तृत्व आपल्याकडे का घेतो आपल्याला माहिती नाही, आपण करता कोण आहे म्हणून. मूर्ख नेने कोण करता तो, तुकाराम महाराज म्हणतात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर्म नेने कोण करता तो. कोण करताय त्याचं वर्म तो जाणत नाही, म्हणून मी करता म्हटला. दुसऱ्याने केलेलं मी केलं म्हटल्यानंतर मग दंड भोगावा लागेल. म्हणून मी केलं म्हणायचं नाही. देखील पुढीलाचे ओझे आपल्या माथा घे, जे मग कान दाटीचे धनुधरा. दुसऱ्याचं ओझं आपल्यावर घेऊन उपयोग नाही. मग ओझं टाकायचं कुठं, कोण आहे करणारा, त्याची 5 कारणं सांगितली. कोणती 5 सांगितली कारणं? अधिष्ठानम तथा कर्ता, कर्णंच पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचम. पहिलं कारण आहे अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे काय? शरीर. नुसतं शरीर असून सुद्धा कार्य घडत नाही. सुषुप्तीत शरीर आहेच की, कोणतं कार्य घडतं सुषुप्तीत? त्याला अहंकार जागा असावा लागतो. क्रिया करण्याकरता काय होतो? अहंकार. झोपलेला असतो त्यावेळेस अहंकार हा लीन झालेला असतो झोपेमध्ये, अज्ञानात. आणि मग अज्ञानात झोपेमध्ये सगळा आनंदी आनंद आहे का दुःख आहे? झोपेत काय आहे? सुख आहे. म्हणून तो कीर्तनातही झोपतात लोक, प्रवचनही झोपतात. शरीर आहे झोपेमध्ये सुद्धा, पण क्रिया नाही. चालू आहेत तिथंही क्रिया बरं का, श्वासोश्वासाच्या क्रिया, पण अहंकार घेऊन त्या क्रिया नाहीत. सकाळी उठला की लगेच पहिला म्हणतो, इकडं बघतो तिकडं बघतो, हा आहे मी आहे. झोपला होता पण तो मी जागा झाला. जागा झाला की लगेच म्हणतो, कोण आहे रे तिकडे, पाणी घेऊन ये, मला पाणी आण. याने असं केलं, त्याने तसं केलं, हे असं सगळा संसार आला मागे अहंकारातून. पण अहंकार हे दुसरं काय सांगितलं? कारण सांगितलं. शरीराच्या ठिकाणी कर्म होतं. साधू संत शरीराला मी म्हणत नाहीत, त्यामुळे शरीराच्या क्रिया त्या मी केल्या असं त्या म्हणत नाहीत. आपण पाहून आलो, कुत्ता जाने और चमडादार. त्या केंदूर पाबळ जे होते त्यांचं नाव काय? कानोपाठक महाराज बसले होते. कोणीतरी आलं, म्हटले, अहो कानोपाठक, संत कानोपाठक कुठं राहतात? आमच्यासारखं असलं. मला आपणच आहे. म्हणजे या देहाला काय म्हणतात? कानोपाठक म्हणतात. मला नाही. कोणाचं नाव आहे? देहाचं नाव. कर्म कोणाच्या ठिकाणी घडतं? देहाच्या ठिकाणी. हा काळा आहे, हा गोरा आहे, मी थोडा काळा गोरा आहे. हा स्थूल आहे, हा सूक्ष्म आहे, मी थोडं का. म्हणजे देहाचं तादात्म्य ते संत घेत नाहीत. कारण देह प्रकृतीचं कार्य आहे. प्रकृती करी कर्मे. प्रकृतीत काय काय कर्म होतात ती सगळी सांगितलीत. प्रकृतीचीच कर्म आहे ती सगळी. संत आपल्याकडे मीपणा घेत नाही. या शरीराचं सुद्धा तादात्म्य ते घेत नाहीत, कारण ही अधिष्ठान आहे. सगळ्या कर्माचं अधिष्ठान आहे, प्रकृतीचं कार्य आहे. म्हणून प्रकृतीचे केले नेघे असं म्हटलंय.
जो प्रकृतीचं केलेलं आपल्यावर घेत नाही, आणि म्हणून त्यांना शरीर पडण्याची चिंता नाही. आपल्याला शरीर पडण्याची चिंता आहे. मी मेलो तर, माझा अपघात झाला तर, मी मरू नये असं वाटतं. शरीर मरू नये असं देह तादात्म्यामुळे वाटतं. अर्जुनाला जी भीती वाटत होती ती कशामुळे वाटत होती? देह तादात्म्यामुळे वाटते. स्वदेहा नाम अर्जुनु परदेहा नाम स्वजनु संग्रामा नाम मलिनु पापाचारू. पण संतांचं मात्र तसं नाही. ते झोळ आईसे मानुनी ठेले आपण पे आपण होनी मठ गगनी होनी गगनीचे असे. देहाला त्यांनी झोळ मानलेलं असतं. सापाने जशी ती कात टाकली, सांडोनी अंगीची खोळी, सरपरी घालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. म्हणून अधिष्ठानम, अधिष्ठानाला ते मी म्हणत नाही. दुसरा आहे कर्ता. कर्माचं कारण काय? कर्म कारण व्हायला अहंकार आहे, करता आहे. तो करायला लावतो. अहम करोमि इति अहंकारः. मी हे करतो, मी ते करतो, मी हे केलं, मी ते केलं. व्यापकाला जो परिच्छिन्न करतो तो काय आहे? अहंकार आहे. हा अहंकार सुद्धा आत्म्याचं स्वरूप नाही. अहंकार आत्म्याचं स्वरूप आहे का? ते आत्म्याचं काय? प्रतिबिंब आहे. आणि प्रतिबिंब वेगळं असतं, बिंब वेगळं असतं. चिदाभास म्हणा, जीव म्हणा, हा जीव सुद्धा प्रतिबिंब असल्यामुळे कर्म घडण्याचं ते कारण असल्यामुळे संत त्या जीवाशी सुद्धा तादात्म्य करत नाहीत. शरीराशी तादात्म्य नाही तसं त्यांचं जीवाशी तादात्म्य नाही, अहंकाराशी तादात्म्य नाही. स्वतःला ते मी केलं, तुम्ही केलं, माझ्यामुळं झालं असं ते म्हणत नाहीत. तिसरं कारण सांगितलं ते अधिष्ठानम तथा कर्ता करणम. करणम म्हणजे इंद्रिय. इंद्रियाच्या द्वारे कर्म घडतं. परंतु संत इंद्रियांच्या द्वारे कर्म घडत असताना ते इंद्रियांच्या ठिकाणी आहे. इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. काही श्लोक आहे सांगा. नाही जमत कोणाला? इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. इंद्रिय जे आहेत आणि इंद्रियार्थ म्हणजे विषय. डोळा रूपाला पाहतोय, कान शब्द ऐकतोय, जीभ रसनेंद्रियाचं ग्रहण करते, जीभ रसाचं ग्रहण करते. पण हे सगळं होत असताना संत जे आहेत, जे ज्ञानी आहेत, ते मात्र मी करतो म्हणतात का? मी पाहिलं म्हणतात का? डोळ्याने पाहिलं, तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे, परितेथीचा सर्वथा नोहे नवल ऐके. तिथं नसतो तो. कारण डोळ्याला मी म्हणत नाही. व्यापार होतो तो डोळ्याच्या ठिकाणी झालेला आहे.
कशाप्रमाणे ज्ञानोबाईने उदाहरण दिलंय का घरातुल एक एकू दीपाचा अवलोको गवाक्ष भेदे अनेको आवडे जेवी. एकच प्रकाश आहे, गवाक्ष वेगवेगळे. गवाक्ष म्हणजे छिद्र, खिडक्या. खिडक्या वेगवेगळ्या आहेत. एक चौकोनी खिडकी आहे, एक गोल खिडकी आहे, एक लहान खिडकी आहे, एक मोठी खिडकी आहे. आणि त्या खिडकीतून आलेला प्रकाश कसा आहे, तसा तसा दिसतो. प्रकाश गोल खिडकी असेल तर गोल दिसतो, चौकोनी खिडकी असेल तर चौकोनी दिसतो, लाल खिडकी असेल तर लाल दिसतो. एक लाल खिडकी नसते कधी, प्रकाश लाल असतो. तसं ह्या सगळ्या इंद्रिय रूपी काय आहेत, खिडक्या आहेत. आणि या खिडक्यातून तो प्रकाश, आत्मरूपी प्रकाश, चैतन्यरूपी प्रकाश किंवा बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेला प्रकाश आपल्याला रूपाचं ज्ञान कसं होतं, कसं होतं रूपाचं ज्ञान. अंतकरण वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे रूप वस्तूपर्यंत जाते, ती त्या वस्तूला व्यापते. व्यापल्यानंतर त्या वस्तूवर किती आवरण असतात, कोणते कोणते, अंधकाराचं आवरण आणि अज्ञानाचं आवरण. अंधकाराचं आवरण प्रकाश दूर करतो, अज्ञानाचं आवरण वृत्तिस्थ चिदाभास दूर करतो. आणि मी पुस्तक पाहिलं असं म्हणतो. का घरातील एकू दीपाचा अवलोक. अवलोक म्हणजे प्रकाश. गवाक्ष भेदे अनेको आवडे जेवी. अनेक प्रकारचा ज्याप्रमाणे वाटतो तसा एकच बुद्धीतला प्रकाश आहे. पण डोळ्याच्या द्वारे आला तर मी रूप पाहिलं म्हणतो, कानाच्या द्वारे प्रकाश आला तर मी शब्द पाहिला म्हणतो, जिभेच्या द्वारे आला तर रस चाखला म्हणतो, नाकाच्या द्वारे आला तर फूल एकच आहे हातात घेतलं, हात सांगतो काय मऊ आहे फूल, पण नुसते हाताने काम भागतंय का, जरा नाकाजवळ नेतो, हां मस्त आहे म्हणतो, सुगंधी आहे. पण डोळ्याला कसं वाटतंय, वा वा लाल भडक, गुलाबी, सुंदर. 3 झाले आता. तेवढं भागतंय का माणसाचं. मग हाताला लागलं, डोळ्यांनी लाल सांगितलं, सुगंधही पाहिला, मग बसले बसले थोडं तोडून तोंडात टाकतो, हे की नाही. मग तुरट लागते, हे तुरट आहे म्हणतो. त्याला वाटतं फुलंही खाण्यासारखंच आहे. एकच फूल हाताने सांगितलं मऊ आहे, डोळ्याने सांगितलं लाल आहे, जिभेने सांगितलं तुरट आहे, नाकाने सांगितलं सुगंधी आहे. का बरं एवढे भेद झाले. फूल तर एकच आहे, ज्ञान तर एकच आहे, ज्ञानात एवढे भेद इंद्रियामुळे झाले. पंचदशीच्या सुरुवातीच्याच प्रकरणामध्ये आहे, शब्द स्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरे प्रत. पंचदशी चालू आहे ना आता, पाठ नाही गेला श्लोक, पहिल्याच प्रकरणातला पहिला श्लोक आहे. पुढं काय, ततो अविभक्त तत्संवित ऐक्यरूप्यात न भिद्यते मासाब्दयुग कल्पेषु गतागाम्येष्वनेकधा नो देती नास्तमेती संविदेशा स्वयंप्रभा. काय सांगितलं तिथे, शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्यात जागरे पृथक. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, जागृतीमध्ये आपल्याला हे वेगवेगळं ज्ञान होतं आहे. मला शब्दाचं ज्ञान झालं, मला स्पर्शाचं ज्ञान झालं, मला रूपाचं ज्ञान झालं, मला रसाचं ज्ञान झालं, मला सुगंधाचं ज्ञान झालं. पण याच्यामध्ये ज्ञान आहे, त्या ज्ञानात काय भेद आहे, आकारात भेद आहे.
रूपाचं ज्ञान, शब्दाचं ज्ञान, स्पर्शाचं ज्ञान. पण ज्ञान जे आहे ते एकच आहे ना. मग एकच ज्ञान वेगवेगळं का वाटलं? वेगवेगळ्या इंद्रियातून आलं म्हणून. तसं जागृतीतलं ज्ञान, स्वप्नातलंही ज्ञान, सुषुप्तीतलंही, एका महिन्याचं ज्ञान, एका वर्षाचं ज्ञान, एका कल्पाचं ज्ञान. ते म्हणतात ज्ञान जे आहे एकच असतं. ते ज्ञान उत्पन्नही होत नाही, नष्टही होत नाही. त्याला संवित असं म्हणतात, त्यालाच आत्मा असं म्हणतात. मग उत्पन्न झाल्यासारखं मला ज्ञान झालं असं का वाटतं? ते इंद्रियाच्या द्वारे आलं म्हणून वाटतं, उपाधीमुळे तसं वाटतं. हां, एकचिच्युत फळे, इंद्रिय वेगवेगळे, रसे वर्णे परिमळे, भेटीजे स्पर्श. एकच आंबा आहे, तोच आपला दृष्टांत आहे. डोळा म्हणतो काय हापूस आहे, पिवळा पिवळा धमक. लगेच हात म्हणतो हा मऊ पण आहे, जरा पिकलाय आता. लगेच नाकाजवळ नेतो, वा वा सुगंधसुद्धा आलाय. आणि कधी तोंडात घालतो एकदा. ज्ञान एकच आहे, पण ते इंद्रियामुळे उत्पन्न झाल्यासारखं वाटतं. मी पुस्तक पाहिलं असं ज्ञान होतं. पुस्तक या उपाधीमुळे उत्पन्न झालं. आता इथे तो विषय नाही आहे आपला पंचदशीचा. आता इथे विषय असा आहे की कर्मेंद्रिय कर्म करतात, ज्ञानेंद्रिय ज्ञानाचं कर्म करतात. आत्मा त्याच्याहून वेगळा आहे. का एकचे पुरुष जैसा अनुसरत नवा रसा, नववेदो ऐसा आवडो लागे, तेवी बुद्धीचे एक जाणणे, श्रोत्रादी भेदे येणे, बाहेरी इंद्रियपणे फाके जे का. बुद्धीचे एक जाणणे, बुद्धीचं एक जाणणे म्हणजे बुद्धीचं ज्ञान, श्रोत्रादी भेदे येणे, एकच ज्ञान श्रोत्रादी भेदामुळे, शब्दाचं ज्ञान, स्पर्शाचं ज्ञान, रसाचं ज्ञान, रूपाचं ज्ञान, गंधाचं ज्ञान. बुद्धीत आत ज्ञान एकच आहे. बुद्धीला काय होतं? फक्त ज्ञान होतं. पण ते ज्ञान आकार वेगवेगळे धारण करतं, कारण जे बाहेर लावलेली आहेत ना यंत्र, ती वेगवेगळी आहेत. आणि म्हणून प्रकाश एकच आहे, लाईट एकच आहे, पण बल्ब वेगवेगळे लावले. काय हिरवा आहे, काय पिवळा आहे, काय लाल आहे. म्हटले लाल बल्ब, लाईट लाल आली, लाईट पिवळी आली, लाईट हिरवी लाईट नाही, ती बाहेरचे बल्ब लावलेले ते तसे वेगवेगळे. तेवी बुद्धीचे एक जाणणे, श्रोत्रादी भेदे येणे, बाहेरी इंद्रियपणे फाके जे का. त्याच्या अगोदरची ओवी आहे, त्याच्याकरता दृष्टांत का एकच पुरुष जैसा अनुसरत नवा रसा, नवविधो ऐसा आवडो लागे. एकच पुरुष आहे. पूर्वीच्या काळी नाटकामध्ये पुरुष काम करत होते, बाया नाटकात काम करत नव्हत्या. पहिल्या पुरुषच करायचे. स्त्रीचं पात्रसुद्धा पुरुष घ्यायचे. आपल्याकडे बालगंधर्व होऊन गेले. त्यांनी जर स्त्रीचा वेश घेतला तर ते हळदी कुंकाला जाऊन यायचे बायात, त्यांना कळत नव्हतं. हुबेहूब स्त्रीसारखे दिसायचे. तर एकच पुरुष जैसा अनुसरत नवा रसा. आता नाटकामध्ये त्याला 9 रसात पात्र करावं लागतं. 9 रस सांगितलेले. व्यवहार करताना नायिकेशी व्यवहार करताना शृंगार रस, युद्धप्रसंगी वीर रस, नायिकेच्या मरणानंतर किंवा वियोगानंतर शोक करतो तेव्हा करुण रस,
अनेक आश्चर्यकारक प्रयोगात अद्भुत रस, विदूषकाच्या रूपाने विनोदी भाषणाने वागण्याने हास्यरस, मित्रादी परिवाराशी उग्र कठोर निष्ठुर वागण्याने बोलण्याने रौद्र रस, राक्षसादिकाचे सोंग घेऊन भयानक रस आणि साधू पुरुषाप्रमाणे वैराग्य व्यक्त करून भगवत भजनाचा अभिनय करून शांतरस. एकच पुरुष पण 9 रसाचा अभिनय तो करतो. तसं एकच ज्ञान वेगवेगळ्या रसाने अभिव्यक्त होतं, वेगवेगळ्या इंद्रियांच्या द्वारे अभिव्यक्त होतं. अनानाती कशामुळे? एकच रस आहे, परंतु तो त्या रसाचं जसं आलंबन असेल तसा तो बनतो. तसं एकच ज्ञान आत्माच आहे, पण आत्मा वेगळा आहे. इंद्रियाचा संबंध आल्यामुळे अज्ञानाने इंद्रियाला मी मानल्यामुळे ते ज्ञान वेगवेगळ्या प्रकारचं होतं ज्ञानेंद्रियामुळे. पण जरी त्याला ज्ञान झालं तरी तो आज्ञेने मनुष्य म्हणतो. आज्ञेने मनुष्य काय? त्या रसाशी तादात्म्य करतो, हास्यरसाशी तादात्म्य करतो आणि हास्यरसच पाहिजे म्हणतो सारखं. पण हे नाटक आहे, याच्यात सगळे रस येणार आहेत. जैशी बहुरुपयाची राहूर आणि तैशीच करीत. नाटक बघायला एखादा गेला आणि त्या ठिकाणी काय नाटकामध्ये कदाचित द्रौपदीचं वस्त्रहरण व्हायला लागलं. हा उठला आणि सरळ चप्पल घेतली आणि त्या माणसाला मारायला लागला. लोक काय म्हणतील? शहाणं म्हणतील का वेडं म्हणतील? नाटक आहे. एखादा आनंदाची गोष्ट झाली तर तिथंच उड्या मारायला लागला. नाटक बघायला गेला, आपण हसायचं असेल हसतो, रडायचं असेल तर रडतो तिथे. पण बाहेर आल्यानंतर हसणं आणि रडणं हे दोन्ही खरं तर माझ्या ठिकाणी नव्हतं, परंतु मी विनाकारण हसलो आणि मी विनाकारण रडलो म्हणतो. नटली नि लाघवे नटू जैसा न झकवे तैसा गुणातीत गुणातीत पुरुष जो असतो तो असा असतो. तो कदाचित संसारात असल्यानंतर एखादा शोकाचा प्रसंग येईल तो रडेल सुद्धा, हसण्याचा प्रसंग येईल तो हसेल सुद्धा, भांडणाचा प्रसंग येईल तो भांडेल सुद्धा, शृंगाराचा प्रसंग येईल तो जाईल सुद्धा. पण हे सगळं केल्यानंतर सुद्धा तो तादात्म्य घेत नाही. हे सगळं शरीराच्या ठिकाणी आहे, हे सगळं इंद्रियांच्या ठिकाणी आहे. माझ्या ठिकाणी नाही, मी येऊन वेगळा आहे असं माने. प्रश्न विचारला पार्वतीने नाही, सतीने. भगवान परमात्म्याचा अवतार झालेला होता आणि भगवान शंकर आणि सती बसून चाललेले होते. भगवान प्रभू रामचंद्र शोकमग्न झालेले होते. सीतेचं हरण झालं होतं, सीतामातेचं, आणि झाडाझुडपांनाच मिठ्या मारायचे. हे सीते म्हणून झाडांना मिठ्या मारत होते. हरणांना विचारत होते, झाडांना विचार, तुम्ही माझी सीता पाहिली का? तुम्ही माझी सीता पाहिली का? भगवान शंकरांनी नमस्कार केला. वा देवा, काय तुमचं नाटक चाललंय, काय लीला चालली, वा वा, अशी लीला तुम्हीच करावी. सती म्हटली, देवा तुम्ही कोणाला नमस्कार केला? म्हणले, साक्षात परब्रह्म अवतीर्ण झालेले आहे, त्याची लीला चाललेली आहे. सती म्हणते, ते जर ब्रह्म असतं तर त्याला आपली बायको कोणी नेली हे कळलं नसतं का?